मित्रांनो नमस्कार. व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे, आपण ज्यावेळेस लहानपणी शाळेत असतो त्यावेळेस वक्तृत्व स्पर्धेच्या स्पर्धा होतात. त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्याला विषय मांडत असतो आणि आपल्याला जो विषय दिलेला असतो त्या विषयावर आपण खरं खोटं काय असेल त्याला फक्त बोलत राहायचं. समोरच्याचा मुद्दा खोडायचा, ते खरं आहे का खोटा आहे त्याचा विषय नाही करायचा, फक्त खोडत राहायचं. तो काही म्हणलं, समजा तो मलाही हा रस्ता इकडे जात नाही, आपण माझं नाही ते विरोधी दिशेला जातो. असं करत करत असं ते आपल्याला त्यावेळेस शिकवलं जायचं. मित्र, तीच परिस्थिती आजची राजकारणातली. खरं का खोटं याच्यात काहीच घ्यायचं नाही, द्यायचं नाही, फक्त मुद्दा खोडायचा. आणि मग ते आपल्याला लोक हसते का काय करते याचं काही देणं घेणं नाही. आणि आपले मुद्दे योग्य आहे का नाही याचं देणं घेणं नाही, फक्त मुद्दा खोडायचा. एवढंच आजचं राजकारण दिसतंय. आणि पत्रकारितेमध्ये तर विचारताच सोय नाही. पत्रकारितेमध्ये तर सत्यता ही शोधून शोधून सापडत नाही. मी तर म्हणतो, जसं आकाशातलं तारे शोधताना अडचणी तसे पत्रकारितेमध्ये झालं. पत्रकारिता तर इतकी खालच्या थराला गेली की ती पत्रकारिता वाचायला आणि ऐकायला सुद्धा बरं वाटत नाही. आणि त्यांना तर मी तर म्हणतो, लहानपणीचे जे बालिश बुद्धीने जे शिकवलं आहे तीच पद्धती पुढे पेपर चालवताना करते. पेपर चालवताना जी घटना आहे ती स्पॉटवर जाणं, जे आहे ते टाकणं आणि मनाचा काहीच न टाकणं, हे तर पत्रकारितेचा भागच नाही राहिला. आता फक्त पत्रकारिता काय झाली, फोनवर लावायचं, समोरच्याने सांगायचं, त्याच्या सोयीने सांगायचं आणि यांनी आपलं टाईप करायचं आणि आणि ज्यांनी सांगितलं त्याच्या सोयीने आणि जो पेपर चालतो त्याच्या सोयीने बातमी टाकून द्यायची. मग ती खरी का खोटी काहीच देणं घेणं नाही. आणि कोणाचं वाजन का नाही वाजन का काय होईन याचे काही देणं घेणं नाही. आणि त्यांना वाटत बी नाही उद्या आपल्यावर एखादा गुन्हा दाखला होईन का काय होईन, आपण खोटं बोललो मग. आणि जरी एखादं खोटं बोललं तरी कोणाला वाटतं की जाऊ द्या, ते त्याच्यावर कुठं बसता, ते नादी लागत. असं करत 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 हे पत्रकार लोकांचं धक्का चाललं. नाही तर मित्र, खोटी बातमी देणं बी एक गुन्हा आहे. आणि हे असताना सर्रास खोट्या बातम्या पत्रकार देतात. याचं कारण काय असेल देव जाणे मित्र. आणि कोणासाठी करायचं एवढं पाप? पत्रकार मित्रांनो, सांगत असं, आपण जे करतोय ते आपल्या मनाला पटलं पाहिजे. त्याच्या लोकांचं आपण लोकांना धोका देण्यापेक्षा आपल्या मनाला धोका नाही द्यावा. आपल्या मनाला धोका दिला ते मन, आणि त्यासाठी होता होईन त्यावर लोक. पत्रकार मित्रांनो, आपल्या बुद्धीला योग्य वाटेल तेच लिहा आणि कोणाचं वाटोळ होईल असं काही करू नका. चांगलं नाही झालं तर नका करू, वाईट बी करू नका. फक्त एवढंच माझं म्हणणं आहे मित्र.